अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय आणि बांगलादेशी घुसखोरांच्या बाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे। पाहूयात। अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याच्या 3 दिवसानंतर हल्लेखोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। हल्लेखोरानं वांद्रे, दादर, ठाणे असा प्रवास केला। मात्र ठाण्याच्या हल्लेखोराला पकडण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय। हल्लेखोर बांगलादेशी असल्याची धक्कादायक माहिती आता समोर येते। त्यानं विजयदास असं त्याचं नाव सांगितलं असलं तरी त्याचं मूळ नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून तो मुंबईत राहत असल्याचं समोर आलं। मुंबईमधील बांगलादेशींच्या घुसखोरीचं मोठं संकट या निमित्तानं समोर आलंय। बांगलादेशातून आल्यावर त्याला कोणी मदत केली त्याचा पोलीस आता शोध घेत आहेत। अभिनेता सैफ अली खानवर 6 वार केल्यानंतर पोलिसांच्या 30 टीमनं चोराचा शोध घेतला। एका फोन कॉलमुळे त्याला पकडण्यात पोलिसांना मोठं यश आलंय। आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे। या आरोपीचं वय 30 वर्ष आहे। प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे। या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयात प्रोड्यूस करून याची पोलीस कस्टडी मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील तपास करणार आहोत। सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर 30 वर्षांचा असून तो एका हाऊसकीपिंग कंपनीमध्ये काम करायचा अशी माहिती आता समोर येते आहे। सैफच्या घरात चोरीसाठी घुसल्याचं लक्षात आलं नाही, मात्र बातम्या पाहिल्यानंतर ती व्यक्ती अभिनेता सैफ अली खान असल्याचं समजल्यानं प्रचंड घाबरल्याचं आरोपीचं म्हणणं आहे। आरोपीनं वांद्रे, दादर आणि ठाणे पश्चिम असा प्रवास केलाय, मात्र 2 ठिकाणी मोबाईल वापरला आणि तो पोलिसांच्या रडारवर आला। पिछले 5-6 महीने पहले मुंबई आया है ऐसा पता चला है। कुछ दिन ये मुंबई में रहा, बाद में मुंबई की विसिनिटी के कुछ टाउन्स में रहा और 15 दिन पहले फिर मुंबई आया है ऐसा इन्वेस्टिगेशन में पता चला। मुंबईसह महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंगे घुसत असतील तर ती बाब गंभीर आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। जे काही शोध लागलेला आहे, जर खरोखर ते रोहिंगे असतील तर केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे, कारण हे त्यांचं फेलियर आहे। जर देशात आपले रोहिंगे येत असतील असे, गेले 10 वर्ष भाजपचं सरकार आहे, 3री टर्म सुरू झालेली आहे, बहुमताचं सरकार आहे आणि हे होत असताना जर दुसऱ्या देशांमधून असे घुसायला लागले, मग केंद्र सरकारची नक्की जबाबदारी काय आहे? त्यांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवून दिलं पाहिजे। त्यांच्या देशामध्ये जी परिस्थिती आपली लोकांची करतायत असं काही करावं असं माझं मत नाही, कारण ते निर्दयी आहे। परंतु कालचा प्रकार घडल्यानंतर तो जर माणूस बांगलादेशी आहे हे खरोखरच सिद्ध झालं तर भविष्यातले धोके पोलिसांनी लक्षात घेतले पाहिजेत, त्या यंत्रणेनं लक्षात घेतले पाहिजेत आणि अशा मंडळींना हाकलून दिलं पाहिजे, या मताचा मी। किरीट सोमय्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आहे। राज्यातील अनेक ठिकाणी सोमय्यांनी भेट देत येथील अधिकाऱ्यांना बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याची माहिती दिली आहे। बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचा तपशील आपण पाहूयात। 30 डिसेंबर मालेगाव, 30 डिसेंबर चाळीसगाव, 2 जानेवारी मुंबई शहर, 7 जानेवारी मुंबई उपनगर, 12 जानेवारी शिर्डी, 13 जानेवारी अंजनगाव सुरजी, 13 जानेवारी अमरावती, 14 जानेवारी ठाणे, 16 जानेवारी पुणे, 17 जानेवारी मालेगाव, 17 जानेवारीलाच छत्रपती संभाजीनगर। पोलिसांना मी आग्रह केलाय की तुम्ही आता आज कॉम्बिंग ऑपरेशन केलं पाहिजे। या इथूनच मी ठाणे पोलीस आयुक्तांशी बोललो आहे आणि त्यांनी मला कबूल केलंय की ते DCP प्रशांत कदमला सांगून त्याचा आजच्या आज कॉम्बिंग ऑपरेशन केलं जाणार। सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांनी कोर्टाकडे आरोपींची 15 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र 5 दिवसांचीच पोलीस कोठडी देण्यात आली आहे। या चौकशीत हल्ल्याचं कारण नेमकं काय हे समोर येण्यास मोठी मदत होणार आहे। मात्र या निमित्तानं पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा समोर आलेला आहे। मुंबई आणि राज्यासह देशातील सुरक्षेचा प्रश्न असल्याचं बोलत विरोधकांनी राज्यासह केंद्र सरकारला धारेवर धरलेलं आहे। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.